वेलकम फ्रेंड्स. तर आज आपण एक वेगळा टॉपिक बघतोय, तो पण व्हाईसचाच आहे. आत्तापर्यंत आपण चेंज द व्हाईसचा ॲक्टिव्ह व्हाईसचा पॅसिव्ह व्हाईसमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं हे पाहिलं. आज मात्र आपण याच्या उलट प्रोसेस बघतोय, ती म्हणजे पॅसिव्ह व्हाईस. बघा, पॅसिव्ह व्हाईस इंटू ॲक्टिव्ह व्हाईस, पॅसिव्ह व्हाईस टू ॲक्टिव्ह व्हाईस कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं हे बघतोय. त्या अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे की दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हाईसमध्ये आहे हे ओळखायचं कसं. सो मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅव दिस प्रॉब्लेम. दे कांट अंडरस्टँड वेदर द गिवन वर्ब इज इन ॲक्टिव्ह व्हाईस और पॅसिव्ह व्हाईस. दिलेलं वर्ब क्रियापद ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये आहे का पॅसिव्ह व्हाईसमध्ये आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत नाही. मग त्यासाठी आपण काही ट्रिक्सचा वापर करतो इथं. त्या एकंदरीत 5 ट्रिक्स आहेत. बघा, जर का सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस असेल, सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह व्हाईस असेल तर सेंटेन्समध्ये सब्जेक्टच्या पुढे एम इज आर प्लस V3 असते. जसं की इज रिटर्न, आर डेव्हलप्ड, एम कॉल्ड, आय एम कॉल्ड, द बुक इज कव्हर्ड, द बॉयज आर पनिश्ड वगैरे. ह्याला म्हणायचं सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस एम इज आर प्लस V3. सो सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस असेल तर तो कसा ओळखायचा, तर वॉज वर प्लस V3 असतं. वॉज वर प्लस V3 हे सब्जेक्टच्या पुढं वॉज वर प्लस V3 येतं. जसं द बुक वॉज कव्हर्ड, द रूम वॉज क्लीनड. कळतंय? द वॉल्स वेअर पेंटेड. बाय द सेम वे द रोड्स वर रिपेअर्ड. थर्ड फॉर्म पिक्चर्स वेअर ड्रॉन. म्हणजे तुम्हाला कळलं की सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस असेल तर वॉज वेअर प्लस V3 असतं. त्याचप्रमाणे कंटिन्युअस टेन्स म्हणजे अर्थात प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हाईस असेल तर काय होतं, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर एम इज आर, वरच्याप्रमाणे एम इज आर प्लस बिंग येतं. कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बिंग येतं. जेव्हा जेव्हा बिंग प्लस V3 असेल तेव्हा तो कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस असतो. लक्षात घ्यायचं. टू बीच्या रूपाच्या पुढे टू बी म्हणजे एम इज आर, वॉज वेअर, ह्याला टू बी म्हणायचं. च्या पुढे बिंग प्लस V3 असेल म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब असेल तर तो कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस असतो. जसं की आपण बघूया, एम इज आर प्लस बिंग प्लस V3 हा कुणाचा फॉर्म्युला आहे, तर हा प्रेझेंट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हाईस मधला फॉर्म्युला आहे. तर पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हाईस मधील फॉर्म्युला आहे वॉज वेअर बिंग प्लस V3. जसं की बघूया, द डोअर इज बिंग ओपनड, द लेटर इज बिंग रिटर्न. कळतंय? द लेटर इज बिंग रिटर्न. द ट्रीज आर, आणि क्वेश्चन असेल तर आर, द ट्रीज आर बिंग कट डाऊन. द स्टुडंट्स आर बिंग पनिश्ड. तसंच पास्ट टेन्स असेल तर काय, द कार वॉज बिंग रिपेअर्ड, द कार वॉज बिंग रिपेअर्ड, द कार्स वेअर बिंग रिपेअर्ड, द रूम वॉज बिंग क्लीनड, द रूम्स वेअर बिंग क्लीनड. थोडक्यात काय, तर कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस टू बी प्लस बिंग प्लस V3. आता बघूया, एनी परफेक्ट टेन्स असेल, कुठलाही परफेक्ट टेन्स असू देत, मग फक्त प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट असतो असं काही नाही आहे. तर मोडल व्हर्बच्या पुढं हॅव इव्हन V3 असतो. जसं कुड हॅव, वुड हॅव, शुड हॅव, माईट हॅवच्या पुढं 30 रूप येतं, त्यालाही परफेक्ट टेन्सच म्हणायचा. तर कुठलाही परफेक्ट टेन्स असेल, फॉर एक्झाम्पल आपण प्रेझेंट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्ट दिला इथं, हॅव हॅज हॅड किंवा विल हॅव, कुड हॅव, शुड हॅव, मे हॅव, माईट हॅव, मस्ट हॅव च्या पुढं बिन येईल प्लस V3 असा असेल. बिन प्लस V3 असेल तर तो परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस असतो. काय म्हणतोय, बिन प्लस V3 शिवाय पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस होऊ शकत नाहीये. जसं की
द रूम्स हॅव बीन क्लीन्ड. येते लक्षात? द रूम हॅज बीन क्लीन्ड. द लेटर हॅड बीन रिटर्न. द लेटर्स हॅड बीन रिटर्न. एक वचन अनेक वचन. बघा, बाय द सेम वे द लेटर विल हॅव बीन रिटर्न. द लेटर कुड हॅव बीन रिटर्न. द रोड्स विल हॅव बीन रिपेअर्ड. द रोड्स कुड हॅव बीन रिपेअर्ड. द रोड्स शुड हॅव बीन रिपेअर्ड, वगैरे वगैरे. म्हणजेच आपण पाहिलं की एनी परफेक्ट टेन्स म्हणजे कुठलाही परफेक्ट टेन्सचा पॅसिव्हाइज करताना बीन प्लस V3 घ्या. कोणत्याही मोडल वर्ब सेंटेन्समध्ये असेल तर काय असतं, तर मोडल वर्ब प्लस बी प्लस V3 असतं. मोडल वर्ब प्लस बी प्लस V3. मोडल वर्ब आपण शिकलेला आहे. शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर, यूज टू यांना काय म्हणायचं, मोडल वर्ब म्हणतो. जसं आपण बघूया, कॅन बी रिटर्न. अ लेटर कॅन बी रिटर्न. अ लेटर शुड बी रिटर्न. अ लेटर विल बी रिटर्न. अ रूम कुड बी क्लीन्ड. म्हणजे तुम्हाला कळलं असेल, धिस फॅन मस्ट बी रिपेअर्ड, वगैरे वगैरे. मस्ट बी, शुड बी, वुड बी, कुड बी, शुड बी प्लस बी प्लस V3. अशा प्रकारे काय पहिला आपण मोडल वर्ब असेल तर बी प्लस V3 येतं. म्हणजे तिथं मोडल वर्बच्या पुढे बी आलंच पाहिजे, त्यापुढे तीच रूप आलं पाहिजे. बाय दिस वे सो इट विल बी इझी फॉर यू टू अंडरस्टँड वेदर द गिवन सेंटेन्स इज, गिवन वर्ब इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस और पॅसिव्ह व्हॉइस. जर यापैकी रचना नसेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस नसतो. पॅसिव्ह व्हॉइससाठी आपल्याला याच अनुक्रमे 5 रचनांचा अभ्यास करायचा आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतोय. सिंपल प्रेझेंटच्या साठी टू बीचा प्रेझेंट एम इज आर प्लस V3. अर्थात प्रत्येक वेळेस आपल्याला सब्जेक्ट म्हणायचंय आणि मग सब्जेक्टच्या पुढे हे वापरायचंय. बघा, सब्जेक्ट प्लस वाज वेअर V3 सिंपल पास्ट टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस एम इज आर प्लस बिंग प्लस V3. पास्ट कंटिन्युअस वाज वेअर प्लस बिंग प्लस V3. त्याचप्रमाणे परफेक्ट टेन्स असेल तर हॅव, हॅज, हॅड किंवा कुड हॅव, शुड हॅव, बीन प्लस V3. बीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कुठलेही मॉडल वर्ब असेल तर मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3. बाय दिस वे यू विल कम टू नो. अशा प्रकारे आपण बघूया की पॅसिव्ह व्हॉइसचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं करायचं ते बघूया. आता तुम्ही शिकला की कसं फाइंड आउट करायचं ते शिकला, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस. आता बघूया आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघूया आपण. हाच भाग ठेवूया. तर आपण या बाजूला काय घेऊया, आपण हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. दिस इज पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस. बघा, ह्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी काय करावं लागेल. ऍक्टिव्ह व्हॉइस, सी देअर ऍक्टिव्ह व्हॉइस. हा एमिजार आहे, तो निघून जातो. एमिजार निघून जातो आणि तिथं काय येतं, V1 प्लस V3 येतं. म्हणजे अर्थात प्रत्येक वेळेस येस असतो बरं का. हा एमिजार निघेल. हा एमिजार कोणासाठी आहे, V1 साठी आहे. V1 प्लस, बघा, V1 प्लस O असतो. V1 प्लस O असतो. अर्थात सब्जेक्ट असतोच प्रत्येक वेळेस. म्हणजेच एमिजार काढा आणि तिथं V1 प्लस O ठेवा. त्याचप्रमाणे काय करा, वाजवेअर काढा, तिथं V2 प्लस O ठेवा. अर्थात इथं पण एमिजार एम इज आर प्लस VING प्लस O. बघा, म्हणजे ऑब्जेक्ट. तसंच वाजवेअर प्लस, इथं पण तसंच येईल, वाजवेअर प्लस VING प्लस O. तसंच इथं पण येईल परफेक्ट टेन्सच्या बाबतीत. परफेक्ट टेन्सच्या बाबतीत काय मिळेल आपल्याला सूत्र, हॅव, हॅज, हॅड प्लस V3 प्लस O. आणि इकडं काय येईल शेवटचा, मोडल वर्ब. मोडल वर्ब प्लस V1 प्लस O. थोडक्यात काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपणाला हे अशा प्रकारे असेल तर अशा प्रकारे, म्हणजे बी काय करावं लागेल आपणाला, हे बी, बिन, बी, बिंग, बिन हे काढून टाकावं लागेल. एमिजार काढून त्या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप येईल. वाजवेअर काढून क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे V2 वापरावं लागेल. बिंग काढून तिथं ING लावावं लागेल. बघा, आणि बिन काढून तिथं V3 वापरावं लागेल.
तिथं पण V3 आहेच. आणि बी काढून इथं V1 वापरावं लागेल. बिन प्लस V3चं काय करावं लागेल, V1 वापरावं लागेल. जसं आपण बघूया, बघा हे तुम्हाला कळलं पाहिजे की हा ऍक्टिव्हाइजचा फॉर्म्युला आहे, हा पॅसिव्हाइजचे फॉर्म्युले आहेत. सो दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर, तुम्ही सराव केला तर मला वाटतं ह्या सहज जमण्यासारखे आहेत. तर आता बघूया, आपण डायरेक्ट सुरुवात करूया. आपण चेंज द वाईजच्या काही वाक्यानं सुरुवात करूया. बघा, आपल्याला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की पॅसिव्हाइजमध्ये काय असतं, प्रत्येक वेळेस बाय प्लस यस असेल असा प्रकार, बाय प्लस ओ असेल असं काही नाहीये. आता बघूया, डायरेक्ट मी पॅसिव्हाइज उदाहरण देतोय. द रूम वॉज क्लीन्ड. द रूम वॉज क्लीन्ड एवढंच वाक्य दिलेलं आहे. म्हणजे खोली स्वच्छ केली गेली. म्हणजे द रूम वॉज, इथं पास्ट टेन्स सिंपल पास्ट आहे. द रूम वॉज क्लीन्ड म्हणजे तो सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणजे वॉज क्लीन्डच्या ठिकाणी काय केलं तर हा वॉज क्लीन्ड काढून टाका. वॉज क्लीन्ड काढायचा, तिथं क्लीन्ड घ्यायचं म्हणजे V2. पण कुणाकडून रूम क्लीन केली गेली हे दिलेलं नाही, तेव्हा आपण गृह्य धरायचं की बाय हिम आहे असं गृह्य धरूया आपण. बाय हिम म्हणजे कशाने सुरुवात करणार आहे, बाय हिम आहे तो भाग, तो सब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट होईल म्हणजे ही. नंतर काय करावं लागेल, क्लीनचा क्लीन्ड सिंपल पास्ट टेन्स, ही क्लीन्ड, मग इथं ऑब्जेक्ट होईल, हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट होईल. द रूम म्हणजे काय केलं थोडक्यात तुम्ही, बायच्या पुढचा भाग तो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला सब्जेक्ट आला. नंतर काय झालं, त्यानंतर वॉज काढून टाकला आपण, क्लीन्ड थर्ड फॉर्म आहे तो सेकंड फॉर्म मध्ये घेतला, सेम आहे इथं ईडी लागल्यामुळं. आणि प्लस तो सब्जेक्ट आहे तो इकडं ऑब्जेक्ट झाला. दुसरं एक उदाहरण बघा, दुसरं एक्झाम्पल. द लेटर्स आर रिटर्न. द लेटर्स आर रिटर्न बाय मनीष. बाय मनीष आपण काय ठरलंय, बाय मनीष हा ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला गेल्यानंतर सब्जेक्ट होईल, त्यानं सुरुवात करणार आहे. म्हणजे इथं पॅसिव्ह आहे तो कोणाचा, आर 30 रुपये. म्हणजे त्याचं काय केलं पाहिजे, V1 केलं पाहिजे. आर रिटर्न काढून काय वापरलं पाहिजे, राईट वापरलं पाहिजे, राईट किंवा राईट्स वापरलं पाहिजे. म्हणजे सुरुवात मनीषनं करा. मनीष सब्जेक्ट झाला, मनीष आर रिटर्नचा काय करा, राईट्स. मनीष राईट्स काय, द लेटर्स. माझ्या मते हा भाग तुमच्या लक्षात येत असावा. आणखीन एक उदाहरण बघा, पास्ट टेन्सचं उदाहरण अजून घेऊया. पास्ट प्रेझेंट कुठलंही उदाहरण असेल किंवा आपण दुसरं कुठलं तरी परफेक्ट टेन्स एक्झाम्पल घेऊया. जसं की द रूम हॅड बीन क्लीन्ड. द रूम हॅड बीन क्लीन्ड बाय मी. द रूम हॅड बीन क्लीन्ड बाय मी. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की बाय मी हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट होताना काय करावं लागेल, त्याचं सब्जेक्टमध्ये कन्व्हर्जन करा. मीचा आय होईल आणि पुढं काय होईल, आय. इथं हॅड बीन आहे म्हणजे बीन फक्त काढावं लागेल. आय हॅड क्लीन्ड द रूम. काय झालं, आय मीचा काय केला तुम्ही, मीचा आय केला. आय हॅड बीन काढलं, क्लीन्ड द रूम. आय हॅड म्हणजे हा पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला आहे. आय हॅड क्लीन्ड द रूम. सो बाय दिस वे लक्षात आलं असेल तुमच्या, कोणत्याही वाक्याचा पॅसिव्हाइज करता आला पाहिजे. आता बघा तो भाग महत्वाचा आहे. सो यू शुड अंडरस्टँड, तुम्हाला कळलं पाहिजे की तो कुठल्या टेन्सचा पॅसिव्हाइज आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे. काही उदाहरणं बघूया आणखीन. बघा बघूया काही उदाहरणं. सी देअर. आता काही आपण कंटिन्युअस टेन्सचा एक्झाम्पल बघूया. कंटिन्युअस टेन्स बघा. द वॉल्स वर बीइंग रिपेअर्ड.
रिपेअर्ड म्हणजे भिंती रंगवल्या जात होत्या. आता कुणाकडून रंगवल्या जात होत्या हे दिलेलं नाहीये, म्हणजे बाय हुम हे दिलेलं नाही, त्यामुळे आपण घेऊया, आपण ग्राह्य करूया, आपण बाय देम असं धरूया. बाय देम म्हणजे देम ऑब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट झाल्यानंतर त्याचं काय होईल सब्जेक्टमध्ये रूपांतर आपण शिकलोय. देम म्हणजे दे, देनं सुरुवात करा, मग वर्ब घ्यायचं आहे वेअर. दे वेअर कंटिन्युअस टेन्स बिंग असल्यामुळं आयएनजी लावा, त्याला आयएनजी लावा, बिंग असल्यामुळं बिंग काढा आणि आयएनजी लावा. दे वेअर रिपेअरिंग, दे वेअर रिपेअरिंग द वॉल्स, दे वेअर रिपेअरिंग द वॉल्स. नेक्स्ट the books are being sold by महेश कडून पुस्तके विकली जात आहेत. आपल्या लक्षात आलं पाहिजे की आर बिंग सोल्डचं काय होणार, आर सेलिंग किंवा इज सेलिंग, त्या कर्त्यानुसार, कर्ता सिंग्युलर आहे त्यामुळे इज होणार. सोल्ड थर्ड फॉर्म आहे, त्याचा फर्स्ट फॉर्म सेल आणि आयएनजी लावा. म्हणजे काय झालं हो, सब्जेक्टनं सुरुवात करा. सब्जेक्ट कुठं आहे तर बाय महेशच्या पुढचा भाग आहे महेश. महेश आपल्याला माहित आहे की आर्बिंग म्हणजे हा कंटिन्युअस प्रेझेंटचा पॅसिव्ह आहे, त्यातला मग काय झालं महेश सिंग्युलर आहे त्यामुळे काय येणार, आर नाही येणार, इज. बिंग काढून टाका, सोल्डचा सेलिंग. सेलिंग काय, व्हॉट, द बुक्स, सेलिंग द बुक्स. महेश इज सेलिंग द बुक्स. माझ्या मते तुम्हाला हा कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस समजला असावा. आणखीन एक उदाहरण बघूया कंटिन्युअस टेन्सचं. फार तर बघा, द काय म्हणते बघा, द क्लोथ्स, CLETHS, द क्लोथ्स आर बिंग वॉश्ड. एवढंच वाक्य दिलेलं आहे. आता कपडे धुतले जात आहेत, पण कुणाकडून धुतले जात आहेत हे दिलेलं नाही. आर बिंग वॉश्ड इथं ग्राह्य धरायचं असतं बाय हर असं धरूया आपण. बाय हर अर्थात हर हा ऑब्जेक्ट आहे, तो कोणाचा ऑब्जेक्ट आहे तर शीचा. शीच्या पुढं शी आर नसतं, शी इज. बिंग काढा, वॉशडला आयएनजी लावा. शी इज वॉशिंग व्हॉट, शी इज वॉशिंग द ऑब्जेक्ट होणार आहे पुढचा हात, द क्लोथ्स. वॉशिंग द क्लोथ्स, शी इज वॉशिंग द क्लोथ्स. शी इज वॉशिंग द क्लोथ्स. द क्लोथ्स आर बिंग वॉश्ड बाय हर. म्हणजे उलटं पुलटं आपल्याला करता येईल. थोडक्यात काय आपण इथं काय पाहिलं, कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस पाहिला. आता याच्यानंतर आपण बघूया मोडल व्हर्बचा पॅसिव्ह वॉइस बघूया. आपण मोडल व्हर्बचा पॅसिव्ह वॉइस बघूया. सी द पॅसिव्ह वॉइस ऑफ मोडल व्हर्ब, दॅट सिंपल. मोडल व्हर्ब असणाऱ्या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस बघा. द काय म्हणतोय बघा, द बर्ड्स कॅन बी trained by us. The birds can be trained. कॅन मॉडल व्हर्ब आहे, त्यापुढे बी आलेला आहे, याचा थर्ड फॉर्म आहे V3 हा. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कन्व्हर्जन करताना बी काढा, हे V1 करा. कॅन म्हणजे मॉडल व्हर्ब, बी काढून टाका, याचा V1 करा, प्रेझेंट फॉर्म मध्ये आणा. म्हणजे काय झाला, बाय अस म्हणजे वी न सुरुवात करा, वी. देन मॉडल व्हर्ब वी कॅन, देन V1, बी काढून V1. वी कॅन ट्रेन व्हॉट, द बर्ड्स. द बर्ड्स बघा. द रूल्स मस्ट बी strictly followed, must be strictly followed by us. The rules must be strictly followed by us. us म्हणजे वी न सुरुवात करा, वीच्या पुढे काय मस्ट मॉडल वर्ब आहे ते लिहून घ्या. वी मस्ट, बी काढून टाका आणि फॉलोड काय करा,
फॉलोड फर्स्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे. वी मस्ट फॉलो, सॉरी FOLLOW, FO नॉट फ्लोड, फॉलोड, सियर followed, FOLLOWED, followed. By the same way, we must follow, FOLLOW, we must follow after this object. So subject object will ikkada follow the rules. How? Strictly, STRICTLY, म्हणजे काय झाला, we must follow the rules strictly. ह्याचा पॅसिव्ह वॉइस कसा होईल, the rules must be followed strictly बाय अस. अर्थात इथं काय केलं पाहिजे, मस्ट बी फॉलोड स्ट्रिक्टली, मस्ट बी फॉलोड स्ट्रिक्टली. इथं उलट झालेलं आहे थोडंसं, मस्ट बी फॉलोड, मस्टच्या पुढं बीच्या पुढं थर्ड फॉर्म आला पाहिजे, फॉलोड स्ट्रिक्टली, CTLY. ओके. आणखीन एक मॉडेल वर्बचं उदाहरण बघूया. लेट अस टेक अनदर एक्झाम्पल ऑफ मॉडेल वर्ब. बघा, it can be cancelled, it can be cancelled by them, अर्थात by them हा ऑब्जेक्ट आहे, तो इथं नंतर सब्जेक्ट होईल. सब्जेक्ट न सुरुवात करा, देन, दे, नंतर मॉडेल वर्ब घ्या, दे कॅन, बी काढा, कॅन्सल्ड थर्ड फॉर्म आहे तो फर्स्ट फॉर्म मध्ये आणा, दे कॅन कॅन्सल इट, दे कॅन कॅन्सल इट. म्हणजेच काय झालं, इट कॅन बी कॅन्सल्ड बाय देम. दॅट सिम्पल. आता एक निगेटिव्ह सेंटेन्स असलेलं वाक्य बघा, द पुअर शुड नॉट बी neglected by the rich. इथं आपण द पुअर, द अधिक ऍडजेक्टिव्ह लावलाय, द अधिक ऍडजेक्टिव्ह लावलाय. याचा अर्थ द पुअर म्हणजे ऑल पुअर पीपल, द रिच म्हणजे ऑल रिच पीपल. बघा, हे बाय रिच आहे, तो सब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन करा, म्हणजे काय झालं, द रिचच्या पुढे काय घ्या, मॉडेल वर्ब. आपलं ठरलेलं असतं की सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब असतं प्रत्येक वेळेस. द रिच शुड च्या पुढं शुड नॉट, द रिच शुड नॉट, बी काढून टाका, निग्लेक्ट, द रिच शुड नॉट निग्लेक्ट, द रिच शुड नॉट निग्लेक्ट, NEGLECT, द रिच शुड नॉट निग्लेक्ट. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो, ऍक्टिव्हायचं पॅसिव्हाइज करत असताना आपल्या वेगळे रूल्स पाळावे लागतात. आता यानंतर काही WH प्रश्न आहेत, त्या WH प्रश्नांचा पॅसिव्हाइज असेल तर त्याचं ऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं तो भाग बघूया आपण. काय करायचंय, WH प्रश्न असेल किंवा व्हर्बल क्वेश्चन असेल त्याचा ऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं हाच रूल आहे. बघा, म्हणजे आपण काय बघतोय, व्हर्बल क्वेश्चनचा किंवा WH क्वेश्चनचा पॅसिव्हचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह मध्ये करतोय. इज द रूम क्लीन्ड बाय मी. मग इथं काय करायचंय, फारच मोठा चेंज अशातला प्रकार नाही. आपलं ठरलेलं असतं की इज कोणाबद्दल येतं, माहित असणं गरजेचं आहे की डू डज बद्दल येतं. मग मी म्हणजे आय असतो, म्हणजे काय करणार, सुरुवातीला डू वापरा, डू, नंतर मीचा आय घ्या, डू आय, नंतर वर्ब प्रेझेंट वर्ब मध्ये करा, डू आय क्लीन, देन ऑब्जेक्ट, डू आय क्लीन द रूम, डू आय क्लीन द रूम. म्हणजे डूच्या ठिकाणी इज घेतो, नंतर तो मीचा आय केला, इथं सब्जेक्ट आहे हा, देन V1, देन ऑब्जेक्ट, डू आय क्लीन द रूम. अशाच प्रकारचं वाक्य काय, was he punished by our teacher.
काय करायचं आपल्याला मग आता? वॉज म्हणजेच डीड. डीड नंतर आवर टीचर सब्जेक्ट होणार इकडे घ्यायचं आहे. डीड आवर टीचर, डीड आवर टीचर. देन इथं प्रेझेंट मध्ये घ्यायचं आहे. डीड आवर टीचर पनिश, पनिश हीचा द्वितीय हिम. म्हणजे काय झालं आपलं वाक्य? वॉजच्या ठिकाणी डीड घेतला. आपला रूल माहित पाहिजे, उलटा रूल करायचा. इथं वॉज असेल तर वॉज वेअर डीड घ्यायचं. डीड आवर टीचर पनिश हिम. नेक्स्ट सेंटेन्स आहे, हा पण सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्टचं बघितलं आपण. आता मॉडल व्हर्ब असलेल्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचा, त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं तो भाग पाहूया. बघा, फॉर एक्झाम्पल कॅन, मॉडल व्हर्ब बघूया आपण. कॅन धिस कार बी रिपेअर्ड, बी रिपेअर्ड बाय यू, असं आहे. कॅन धिस कार बी रिपेअर्ड बाय यू. मग कॅनचा कॅनच ठेवावा लागतो, त्यामध्ये चेंज होत नाही. कॅन नंतर सब्जेक्ट घ्यायचा असतो, बाय यू म्हणजे तो यू. कॅन यू नंतर व्हर्ब घ्यायचा आहे रिपेअर, V1, कारण कॅन आल्यामुळे V1 येतं. कॅन यू रिपेअर व्हॉट? धिस कार. हा सब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट होईल. म्हणजे कॅन यू रिपेअर धिस कार. पॅसिव्ह करताना काय होईल? कॅन धिस कार बी रिपेअर्ड. तसंच बघा, शुड आवर पॅरेंट्स, should our parents not be respected, not be respected by us. म्हणजे हा अस कोण आहे? ऑब्जेक्ट आहे. तो सब्जेक्ट मध्ये करताना काय करा? शूडचा शूडच ठेवा. शुड वी नॉट, काय हे बी काढा, पहिल्या रूप मध्ये आणा. शुड वी नॉट रिस्पेक्ट आर, हा सब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट होईल. आर पॅरेंट्स, PARENTS क्वेश्चन मार्क. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं आहे? मॉडल व्हर्ब असलेल्या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा ते पाहिलं. आता बघा, म्हणजे अशा बऱ्याच वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस करावा लागतो आपल्याला. कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, याचं आपण प्रत्येकी एक एक उदाहरण घेऊया. बघा, इज द रूम being repaired, REPAIRED, repaired by him क्वेश्चन मार्क. म्हणजे काय करायचं? हिम म्हणजे ही असतो, म्हणजे इज असतं तिथं इजच ठेवा. इज ही, बिंग आल्यामुळं ING लावायला, बिंग आल्यामुळं इज ही रिपेअरिंग व्हॉट? द रूम. इज ही repairing the room, is he repairing the room. by the same way काय होईल? आपलं दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, फक्त आपण इथला व्हर बदलूया, वॉज ठेवूया. वॉज द कार बिंग, रिपेअरच्या ठिकाणी काय घेऊया आपण? वॉश्ड घेऊया आपण. वॉश्ड बाय. हिमच्या ऐवजी काय करूया? बाय हर घेऊया आपण. म्हणजे काय झालं? वॉज द कार बिंग वॉश्ड बाय हर. म्हणजे इथं काय करणार आहे? वॉजचा वॉजच ठेवा. वॉज शी. हरचा काय करणार तुम्ही? वॉज शी. देन बिंग वॉश्डचा काय करणार आहे? वॉज शी वॉशिंग द what? the car. was she washing the car? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायचं कन्व्हर्जन पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्हाला हे रूल्स माहीत असतील. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुमच्या सूचना असतील तर सूचना जरूर
कळवा त्यांचं स्वागत आहे.